तर आज होता रविवार. भरपूर दिवस तीच कामं करून आमची वैतागलेली कार्यकर्ते म्हटली पन्हाळ्याला जायचं फिरायला. आणि त्यात विषय असा झाला की पाऊस पर महिनाभर आधीच चालू झाला, त्यामुळे वातावरण पण एकदम खतरनाक होतं. मग लगेच गाडी काढली आणि निघालो पन्हाळगडाकडे. निम्म्या वाटत पोहोचल्यानंतर काय तर पोटाला खावं म्हणलं. बिस्किट खात होतो तेवढ्यात ह्या साहेबांनी पण आम्हाला जॉईन केलं. मस्तपैकी थोडाफार पोटाला आधार मिळालेला. त्यानंतर बाकीचा राहिलेला प्रवास पूर्ण केला आणि आम्ही पोहोचलो पन्हाळगडावरती. गडावर गेल्यानंतर काय शेवटच की असलं वातावरण झालेलं खतरनाक. येताना गाडी मारून जो कंटाळा आलेला तो सगळा वर आल्यानंतर गेला. मग आमच्या कार्यकर्त्यांनी जरा हा व्ह्यू एन्जॉय केला आणि कार्यकर्त्यांचं फोटोशूट वगैरे चालू झालं. खरं तर आमचं नियोजन दुसरं होतं, त्यामुळे कार्यकर्त्यांनी जरा लवकर आवलायला सांगितलं. मग आम्ही पावनखिंडीला जाणाऱ्या मार्गातून गड खाली उतरायला चालू केलं आणि जाता जाता मला वाटलेलंच की असं दृश्य बघायला मिळणार. तुम्ही पण अशा ठिकाणी ज्या वेळेला फिरायला जाता त्यावेळी नक्कीच तुम्हाला अशा गोष्टी पडलेल्या दिसत असतील. त्यावेळी जास्त काय लांबड लावत बसायची नाही. ती वस्तू आपणच उचलायची आणि तिची योग्य ती विल्हेवाट लावायची, कारण आजच्या घडीला निसर्ग म्हणजे सगळ्यात मोठी संपत्ती आहे. मग आम्ही गडावरून खाली उतरलो आणि थोडं पुढे चालत गेल्यानंतर आम्ही मसाई पठारकडे जाणाऱ्या एका वाटेवरून डोंगर चढायला सुरुवात केली. या वाटेवरून आम्ही दरवर्षी पन्हाळगड ते पावनखिंडी पावसाळी मोहीम करतोय, त्यामुळे आम्हाला इथल्या सगळ्या वाटात तोंडपाठ झाल्या. आमच्या कार्यकर्त्यांनी नुसता पन्हाळा फिरवून नेण्यात काय पॉईंट नाही म्हणलेलं, त्यामुळे थोडंफार ट्रेकिंग तर व्हायलाच पाहिजे होतं. पुढचा एन्जॉय काय एका व्हिडिओ दाखवताच येणार नाही, त्यामुळे याचा पार्ट 2 पण करणार आहे. तोपर्यंत आपल्याला फॉलो करायला विसरू नका.